शरद कुलकर ओरिजिनल एज्युकेशन या आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, परत आपण या जाहिरातीद्वारे आता आपण या जाहिरातीद्वारे तुम्हाला काही विशेष महत्त्वाची माहिती सांगणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, मित्रांमध्ये शेअर करा आणि त्यांना सबस्क्राईब करायला भाग पाडा. तुम्ही पण सबस्क्राईब करा, कारण आपण अशाच महत्त्वाच्या नवनवीन जाहिराती तुमच्या फायद्यासाठी घेऊन येत असतो. यामध्ये जवळपास 7 ते 8 अशा महत्त्वाच्या जाहिराती आहेत ज्या अल्पसंख्याक दर्जा प्राप्त आणि अनुदानित आहेत. यामध्ये पहिली जाहिरात आपण पाहत आहोत मित्रांनो. ही जाहिरात आहे 100% अनुदानित व अल्पसंख्याक दर्जा प्राप्त या शाळेची ही जाहिरात आहे. आणि विशेष म्हणजे तुम्हाला याद्वारे सांगू इच्छितो, ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती व बहुउद्देशीय संस्था मूर्तिजापूर, जिल्हा अकोला द्वारा संचालित आहे. या ठिकाणी आता ज्या ज्या जाहिराती आपण पाहणार आहोत त्या जाहिरातीकडे थोडं लक्ष द्या आणि तुमच्या फायद्याच्या जाहिराती असतील तर त्या जाहिरातीला थोडं म्हणजे विचारात घेऊन त्या ठिकाणी इंटरव्ह्यू अटेंड करा. ओके, बघा. तर ही सिद्धार्थ विद्यालय मूर्तिजापूर येथील जाहिरात आहे. जाहिरात क्रमांक 1. पदसंख्यासुद्धा एकच आहे. शैक्षणिक अर्हता BA BEd किंवा BA BPed. सेवानिवृत्तीमुळे हे पद रिक्त झाल्यामुळे त्यांनी या पदाला भरायची ठरवलेली आहे आणि मानधन जो मिळणार आहे तो शासकीय नियमानुसार मानधन मिळणार आहे. प्रवर्ग आहे खुला प्रवर्ग. कारण काय, तर ही अल्पसंख्याक संस्था असल्यामुळे या ठिकाणी कोणतेही पद निघणार ते खुला प्रवर्गातूनच निघणार. वरील पदासाठी इच्छुक उमेदवाराने पण पात्र पण पाहिजे. पात्र व इच्छुक उमेदवारांनी दिनांक 25 जुलै 2024ला सकाळी 12 वाजता मूळ कागदपत्रांसह स्वखर्चाने उपस्थित राहावे. स्थळ आहे सिद्धार्थ विद्यालय मूर्तिजापूर स्टेशन विभाग. दिनांक 25, वेळ दुपारी 12 ते 5च्या दरम्यान आणि संपर्क क्रमांक दिलेला आहे. विशेषत्वाने हे संपर्क क्रमांक तुम्ही या ठिकाणी दिलेले आहे ते तुमच्या मोबाईलमध्ये सेव्ह करा. ज्यांना जायचं आहे त्यांनी या ठिकाणी फोन करून त्यांना ॲड्रेस वगैरे विचारू शकता, इतर माहिती विचारू शकता, परंतु असं कुणी करू नका. ओके, यामुळे कदाचित तुम्ही मला जे म्हणायचे आहे ते समजू शकता. या ठिकाणी दिलेली माहिती म्हणजे मुख्याध्यापक किंवा अध्यक्ष आहेत त्यांचेच हे फोन नंबर असले पाहिजे, त्यांचं PH वगैरे. सिद्धार्थ विद्यालय मूर्तिजापूर, जिल्हा अकोला. आणि ही जाहिरात देशृतीला जुलै 13, 2024ला आलेली आहे. ओके, तर ही झाली जाहिरात नंबर 1. आता आपण याच्यानंतर जाहिरात नंबर 2 पाहणार आहोत, दुसरी पाहणार आहोत. तर बघा, ही जाहिरात नंबर 2 आहे, ही आहे लोकमतला आलेली. ओके, आणि ही जाहिरात थोडं लक्ष द्या. आमच्या आनंदीबाई बळवंतराव सरनोबत हायस्कूल आसुर्ले पोर्ले या हायस्कूलमध्ये संस्था मानधनावर खालील शिक्षकांची आवश्यकता आहे. मानधनावर. ओके, मानधने काही कमी मिळणार नाही, जास्तच मिळेल. तरी पात्र व इच्छुक उमेदवारांनी आवश्यकता कागदपत्रांसह गुरुवारी दिनांक 18 जुलै 2024ला सकाळी 10:30 वाजता मुलाखतीस स्वखर्चाने हायस्कूल कार्यालयामध्ये उपस्थित राहावे. या ठिकाणी जास्त काही माहिती पाहणार नाही, तुम्हाला सरळ सरळ माहिती दिली शॉर्टकटमध्ये. सहाय्यक शिक्षकाचं एकच पद आहे. सहाय्यक शिक्षकाचे 2 पदे आहेत आणि ते BSc BEd मागितले आहे. A ग्रुप म्हणजे फर्स्ट क्लास. ओके, या ठिकाणी सेवा वगैरे काही दिल्या नाही. मानधन मिळणार असल्यामुळे त्यांनी ते फालतूची माहिती दिली नाही. अध्यक्ष आहे माननीय खासदार उदयसिंगराव गायकवाड. शिक्षण संस्था आसुर्ले पोर्ले, तालुका पन्हाळा, जिल्हा कोल्हापूर. ओके, ही जाहिरात आजच्या लोकमत, कोणत्याच्यात आजच्या लोकमतला आलेली जाहिरात आहे. आता तिसरी जाहिरात जे भेटणार आहे ते पहा. तिसरी जाहिरात या ठिकाणी आता आपण तिसरी जाहिरात पाहणार आहोत. ही जाहिरात आहे परत ती 100% आणि ती जाहिरात मूर्तिजापूर अकोला. ओके, तपशील तोच आणि त्याच प्रकारे जाहिरात. फरक एवढा आहे की ही जाहिरात मात्र लोकमतला आली होती आणि सुरुवातीला पाहिली ती जाहिरात मात्र देशोन्नतीला आली होती. या व्यक्तीला पद भरतीची अत्यंत आवश्यकता असल्यामुळे त्यांनी ही जाहिरात दिलेली आहे. यानंतरची जाहिरात दिलेली आहे डॉक्टर राजेंद्र गोडे इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड रिसर्च. ओके, अमरावतीची आहे. एकंदरीत जे आहे ती जाहिरात प्रिन्सिपल, प्रोफेसर आणि असोसिएट प्रोफेसर या ग्रेडची आहे.
या ठिकाणी त्यांनी 10 दिवसाच्या आत अप्लाय करा असं सांगितलं आणि हे जे तुम्हाला ईमेल दिला आहे जीमेलचा, त्या ठिकाणी तुम्ही तो ईमेल करा. ओके, सबमिट देअर डेडिकेटेड सी व्ही म्हणते. ओके, तर इलिजिबल कॅन्डिडेट असेल त्याने तो इलिजिबल कॅन्डिडेटने तो आपला सी व्ही किंवा रिझ्युमे या ठिकाणी ओके सबमिट करा या ईमेलवर आणि पे स्केल ॲज पर AICTE. ओके, टेक्निकल एज्युकेशनच्या काउन्सिलनुसार भेटणार आहे तुम्हाला पेमेंट. अशा प्रकारची जाहिरात होते. ठीक आहे, नंतरची जाहिरात आपण पाहणार आहे. थोडीशी महत्त्वाची जाहिरात आहे, त्यामुळं हे बघा, हिंदी प्राथमिक पाठशाला दिसतंय. हिंदी प्राथमिक पाठशाला हिंदी प्रसारक मंडळ बेरारद्वारा संचालित शाळा आहे. परमनंट ग्रँटेड कायम अनुदानित शाळा. शिक्षकांची पदे रिक्त असल्यामुळे ते भरण्याबाबत माननीय शिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद यवतमाळ यांचे पत्र क्रमांक हे दिसते ते वाचा आणि 4 जुलै 2024 नुसार हिंदी भाषिक अल्पसंख्याक शाळा असल्यामुळे या संस्थेला सक्षम प्राधिकारी तथा अपर मुख्य सचिव अल्पसंख्याक विभाग मंत्रालय मुंबई याचे पत्र क्रमांक हे वाचून घ्या. या अन्वये भाषिक हिंदी अल्पसंख्याक म्हणून प्रमाणपत्र प्राप्त झाल्यामुळे या संस्थेत शिक्षकांची खालील सरळ सेवा पद्धतीने पदे भरणे आहेत. ओके, तरी लक्षात ठेवा ही संस्था अल्पसंख्याक दर्जा प्राप्त झाल्यामुळे यांना आता प्रत्येक पद खुला भरण्याची मुभा मिळाली. शिक्षण सेवक पाहिजे. प्राथमिक म्हणजेच काय तर इयत्ता 1 ते 5ला शिकवण्याची त्यांची पात्रता असायला हवी. HSC DTED आणि TET पेपर 1 असायला पाहिजे. हिंदी माध्यमातून शिकवता आला पाहिजे, कारण हिंदी प्राथमिक शाळा आहे म्हणजे हिंदी मीडियमने शिकवता आला पाहिजे. पदाची संख्या 3 आहे. दरमहा 16,000 रुपये. शासकीय नियमाप्रमाणे 36 महिन्याचा कालावधी पूर्ण केल्यानंतर पेमेंट वाढवेल. अर्ज करायचा पत्ता सचिव व मुख्याध्यापक शाळा समिती हिंदी प्राथमिक शाळा गोधनी रोड यवतमाळ. अर्जात द्यायचा तपशील आहे. शैक्षणिक पात्रता, प्रशिक्षण अर्हता. ओके, जन्म दिनांक, प्रमाणपत्राच्या साक्षांकित प्रती, एक पासपोर्ट साईज फोटो व पत्रव्यवहारांचा पत्ता, भ्रमणध्वनी, दूरध्वनी क्रमांक. एवढं सारे लिहायची गरज नसते. सरळ म्हणलं असते की आवश्यक ते शैक्षणिक कागदपत्रांसह झेरॉक्स कापीज सोबत घेऊन या, असं जर म्हटलं असतं तरी चाललं असतं. वरील पदांकरता अर्ज करतेवेळी उपरोक्त शैक्षणिक किंवा व्यावसायिक अर्हता पूर्ण नसल्यास अर्ज करायस पात्र ठरणार नाही व असे अर्ज प्राप्त झाल्यास ते विचारात घेतले जाणार नाही. अशा प्रकारचा जो कोणी करत नाही, या ठिकाणी पात्र उमेदवारच अर्ज करू शकतात. याची प्रत्येक जाहिरात देणाऱ्यांनी नोंदणी घ्यावी. ओके, तर अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे 22 जुलै 2024 दुपारी 1 वाजेपर्यंत. ठीक आहे, आणि त्यानंतर येणारे अर्ज स्वीकारले जाणार नाही, सर्व जनतेलाच माहिती आहे. तुम्ही या ठिकाणी जाताना अर्जाची छाननी करून तुम्हाला ते शॉर्टआउट करेल, नंतर तुम्हाला ते कॉल लेटर पाठवेल. ओके, म्हणजेच मुलाखतीस बनवते असे त्यांचं म्हणण्याचा अर्थ होतो. सचिव व मुख्याध्यापक शाळा समिती हिंदी प्राथमिक पाठशाळा. जाहिरात 13 जुलैच्या लोकमत पेपरमध्ये आलेली आहे. चलो, नेक्स्ट जाहिरात जे असेल ते पाहण्याचा प्रयत्न करूया. ही जाहिरात आहे मारवाडी अल्पसंख्याक. कोणती भाऊ रे? मारवाडी. तर बघा, आता या ठिकाणी हे आज्ञाराम लिहून आहे. आज्ञाराम मदन गोपाल शिक्षण संस्था अर्जुनी मोर द्वारा संचालित मारवाडी भाषिक दर्जा प्राप्त अल्पसंख्याक संस्था असल्यामुळे या ठिकाणी खाली जे पदे निघणार ते अल्पसंख्याक दर्जा प्राप्त संस्थेला 25 पदे निघत असतात. अर्जुनी मोर हे तालुका आहे जिल्हा गोंदियामध्ये. या ठिकाणी संस्था. आता हे तुम्हाला ते एवढं काही मी वाचून दाखवू शकत नाही. ओके, तर सरळ मी तुम्हाला पदसंख्या सांगतो. पहिलं पद आहे इंग्रजी या विषयाचं पूर्ण वेळा म्हणजे फुल टाईम आणि क्लास 9 to 10 म्हणजे 9वी ते 10वीला शिकवण्यासाठी BA BEd पाहिजे इंग्रजीमध्ये. एक खुला पद सेवानिवृत्तीमुळे. वेतन मर्यादा सर्वच पदांसाठी शासनाच्या नियमानुसार मिळतील.
दुसरं पद आहे शिक्षण शुल्काचा वर्ग 6वी ते 8वीसाठी भूगोल आणि मराठी हे विषय शिकवता यायला पाहिजे. भूगोल B.Ed D.Ed जे आहे म्हणजे BA भूगोल प्लस B.Ed उत्तीर्ण पाहिजे. TET CTT पेपर 2 उत्तीर्ण पाहिजे. तो एकच जागा खुला आहे. रिक्त होण्याचं कारण म्हणजे राजीनामा त्यांनी दिला. दुसरं जे मराठीचं पद आहे ते BA मराठी प्लस B.Ed आहे. TET किंवा CTT उत्तीर्ण एक पद सेवानिवृत्तीमुळे हे झालेलं आहे. आणि तिसरं पद आहे पूर्ण वेळ आहे शिक्षक सेवक वर्ग 5वीसाठी म्हणजे TET 1 पाहिजे. सर्व विषय शिकवता आले पाहिजे. ओके. तर HSC DTED या ठिकाणी त्यांनी TET CTT एवढं सांगितलं, पण पेपर 1 पेपर 2 अशा प्रकारचे त्यांनी खुलासा केलेला नाही. पण 1 ते 5साठी 1 पेपर पाहिजे. खुला आहे. 2 पदे या ठिकाणी आणि सेवानिवृत्तीमुळे रिटायर झालं. ओके. तर हे वरील या संस्थेच्या काही अटी राहतील त्या अटी पाहून घ्या. 55-50% गुण अनिवार्य. ओके. आणि जिल्हा परिषद विभाग शिक्षण गोंदिया यांच्या मान्यतेच्या अटनुसार. तर जे काही आहे ते तुम्ही पाहून घ्यायचं. या ठिकाणी काय आहे तर तुम्हाला इंटरव्ह्यूला जायचं असेल तर तुम्ही या ठिकाणी 28 जुलै 2024ला रविवारला सकाळी 11 वाजता प्रत्यक्ष मुलाखतीस हजर राहावे. मुलाखतीस हजर राहताना तुम्हाला कोऱ्या कागदावर अर्ज आणि आवश्यक ते शैक्षणिक पात्रतेचे सर्व कागदपत्र मूळ प्रती म्हणजेच ओरिजिनल कॉपीज प्लस झेरॉक्स कॉपीज सोबत घेऊन जायचा. 2 फोटो न्यायचे. ओके. आणि यांनी जर म्हटलं की तुम्ही इंटरव्ह्यू द्या, इंटरव्ह्यू देताना वगैरे त्यांनी जर विचार केला की आता तुमचे डेमोज घ्यायचा आहे तर त्या तयारीनिशी सुद्धा तुम्ही जायला पाहिजे. ओके. अर्ज नोंदणी सकाळी 10 वाजतापासून सुरू होईल. अशा प्रकारे. नेक्स्ट. तर आता नंतरची जाहिरात जी आहे ते आता पाहणार आहोत आपण. SB जैन. ऑल हॅपीनेस डिपेंड्स अपॉन करेज अँड वर्क. या ठिकाणी MBAच्या जागा निघालेल्या आहेत म्हणजे शैक्षणिक पात्रतेसाठी इथे पाहिजेत. MBA ज्यांचा फायनान्समध्ये झाला आहे किंवा बिझनेस ॲनालिटिक्समध्ये झाला आहे त्यासाठी या ठिकाणी इंटरव्ह्यूला 16 जुलै 2024ला 10 वाजता हजर व्हायचा. नंतर आहे विदर्भ शिक्षण प्रसारक मंडळाची जाहिरात आहे. ही जाहिरात आहे GS सायन्स आर्ट्स कॉमर्स कॉलेज खामगाव तालुका बुलढाणा. ओके. तर ही जाहिरात जी आहे ही मित्रांनो 100% ग्रँटेडची जाहिरात आहे. 100% ग्रँटेड कॉलेज आहे विदर्भ शिक्षण प्रसारक मंडळचं. आणि या ठिकाणी सिनियर कॉलेजच्या प्रत्येक कॅन्डिडेटने लक्षात घ्यायचं आहे की जे सायन्स फॅकल्टीवाले असतील त्यांनी याकडे लक्ष द्या. हे बघा, ग्रँटेड 100%. Applications are invited for full-time regular. Okay, full-time regular post as per following details in the Faculty of Science and Technology, Humanities, Commerce and Management in Disciplinary Studies. हे जरा ज्या काही अभ्यासक्रम आहेत त्यावर आधारित पदभरती केला जाईल. तर या ठिकाणी तुम्हाला अजूनही सांगतो वॅकन्सी जे आहे ते ग्रँटेड इन पोस्ट आहे म्हणजे तुम्हाला अनुदानित तुकड्यावरच ते ओके नियुक्त्या मिळणार आहेत. आणि परमिशन ॲज पर युनिव्हर्सिटी पाहूया. JDH जॉईंट डायरेक्टर ऑफ ठीक आहे हायर एज्युकेशन अमरावती NOC आहे. आणि 3 जुलैला NOC प्राप्त झाले. वॅकन्सी जे आहे ते ग्रँटेड कोर्सेसला आहे प्रोग्राम्सला. असिस्टंट प्रोफेसर कॉमर्ससाठी 4 पदे पाहिजे. मॅथमॅटिक्स 1, केमिस्ट्री 1, फिजिक्स 1, झिओलॉजी 1, इलेक्ट्रॉनिक्स 1. या ठिकाणी त्यांनी विभाजन केलेलं आहे कॅटेगरीचं. ST 1, VJA 1, NTC 1, SBC 1, OBC 3, EWS 1, SABC 1. ओके. तर हे जे आहे महिला 3 ओके या ठिकाणी दिलं आहे. महिला उपरोक्त दर्शवलेले पदे ही माननीय न्यायालयामध्ये दाखल याच्या क्रमांक 12,051 2015च्या अंतिम निकालाच्या अधीन राहून मान्यता देण्यात येत आहे. ओके. समांतर आरक्षण भरण्यातील या अटीवर समांतर आरक्षण पुढील प्रमाणे महिलांसाठी 3 पदे. ठीक आहे. तर या ठिकाणी तुम्ही ॲप्लिकेशन करायचं आहे कोऱ्या कागदावर. आणि हे ॲप्लिकेशन बघा
29 जुलै 2024च्या आधीच तुम्हाला ॲप्लिकेशन त्या ठिकाणी सादर करायची आहे. तर तुम्हाला कागदपत्र मूळ प्रती आवश्यक त्याच कागदपत्रे जोडायच्या. अनुभवाच्या किंवा एक्सपिरियन्स सर्टिफिकेटच्या जास्तीच्या प्रती जोडू नका. फक्त रिझ्यूममध्ये एक्सपिरियन्स टोटल मंजूर म्हणजे नमूद करावा. ओके. हां, अनुभवावर कोणाची नियुक्ती होत नाही. 2 वर्षाचा अनुभव जरी असेल तर त्याची नियुक्ती केला जाईल. 10 वर्षाचा अनुभव जोडण्याची गरज नाही. ओके. पे स्केल ॲज पर UGC या स्टेट गव्हर्नमेंटनं हे डॉक्टर सुभाष शंकरराव बोबडेची संस्था आहे खामगाव. ओके. सेक्रेटरी तेच आहे, प्रेसिडेंट तेच आहे आणि तळवणकर जे आहे डॉक्टर हे त्याचे प्राचार्य. यानंतर पाणी लागला का सुरू? तर अशा प्रकारच्या ह्या संस्था होत्या मित्रांनो. तुम्हाला जर जाहिरात आवडली असेल तर हे जाहिरात जर आपली आवडली असेल तर या जाहिरातीला तुम्ही लाईक करा आणि शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया एका नवीन जबरदस्त जाहिरातीमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.